कोकणातला माझा शेवटचा दौरा. नमस्कार मंडळी, मी कसं काय राव म्हणजेच हर्षराज वाक्से. सकाळी 5 वाजता उठून कोकणात जायसाठी निघालो. सांगली फाट्यावर आल्यानंतर पहिल्यांदा गाडीत तेल टाकलं. 7 वाजता आजऱ्यामध्ये पोहोचलो. आजऱ्यामध्ये रामतीर्थ या ठिकाणी दर्शन घेतलं. मंदिर खूप छान आहे. मंदिराच्या परिसरामध्ये थोडा वेळ घालवला. मन एकदम शांत झालं. प्रसन्न वातावरण मंदिराचं तुम्हाला बघायला मिळतं. एकदा नक्की जाऊन या. आजऱ्यामध्ये पुढे आलो. शहरामध्ये नाश्ता केला. सकाळी सकाळी चहा आणि वडापाव खाल्ला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. आंबोली घाटातून येताना वातावरण एकदम भारी झाले. त्यात ही पोरं फिरायला जातील दिसली. टेम्पोतनं पोरं फिरायला चाललेलीत राव आणि आपण कारण सांगत बसतो. पुढे आलो. कोकणात आल्यानंतर पहिला अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतलं. तिथून पुढे आलो आणि रेडीमधील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. गणपती बाप्पाचे दर्शन करून आरवलीसाठी वेतोबा देवाच्या दर्शनाला निघालो. कोकणचा राखणदार वेताळ तिथलं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्यानंतर ऊन जास्त लागालतं म्हणून गार घेतलं आणि निवती बीचकडे निघालो. वाऱ्याच्या प्रवाहामुळे निवती बीचवरील बोटिंग बंद ठेवलेलं. मग काय 5 वाजता कायाकिंग करण्यासाठी खवणे बीचवरती आलो. आपल्या मित्राला फोन लावला, त्यांच्याकडून बोट घेतली आणि कायाकिंग केलं. त्याचा पूर्ण व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे, ते पण बघायला लागतात. कायाकिंग करून मालवणसाठी निघालो. येताना वाटेत सूर्यास्त बघायला मिळाला. समुद्र किनारा, पूल आणि सूर्यास्त एकदम भारी वातावरण झालं. मालवणमध्ये आलो, रूम घेतली. रूमवरती आलो, आवरलं आणि मालवणी पद्धतीचं जेवण करायसाठी हॉटेलला गेलो. मालवणी पद्धतीचं जेवण केलं. रूमवरती आलो आणि आजचा दिवसाचा शेवट केला. उद्याचा व्हिडिओ बघायला लागतोय. कोकणातला दुसरा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा.